नमस्ते, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता वाजले 9 आणि मला रावीच्या स्कूलमध्ये जायचं आहे. पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे आज. रावीचे पप्पा नाही घरी म्हणून मला जायचं आहे. आता आमचा चहा वगैरे झाला आहे. आता मी हे किचन आवरून घेते मस्त आणि त्यानंतर मग तयारी करतो आम्ही. मग निघतो. तुम्हाला दाखवायला जमलं तर मी रावीची स्कूल. चला तर मग भेटू आपण. मग त्यानंतर मी चहा वगैरे केला, चहा वगैरे घेतला आम्ही आणि नाश्त्याला काही विशेष बनवलं नव्हतं, फक्त फ्रूट्स वगैरेच खाल्ले. आज आम्ही ॲपल आणि पेर खाल्लं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे असं खाऊन घेतलं, कारण की खूप उशीर होत होता स्कूलला जाण्यासाठी आणि जरा आज लेटच उठली होती मी, म्हणून उशीर झाला. मग मी पटापट आवरायला घेतलं. तिला बोलली की तू अंघोळ वगैरे कर, मी तोपर्यंत किचनचं आवरून घेते, घरातलं जे असेल ते आवरून घेते. मग ती बोलली ठीक आहे मम्मा. मग मी तर किचन आवरायला घेतला. मग किचनमधले सगळे चहा पाण्याची भांडे वगैरे सगळी घासली आणि ती धुवून ठेवली. त्यानंतर मग किचन पुसला, कारण की किचन पुसलेलाच म्हणजे पुसल्यावरच मला स्वयंपाक करायला मूड लागतो. मग मी विचार केला, म्हटलं तिकडनं आल्यावर उशीर झाला, परत किचन पुसेल, परत स्वयंपाक करेल. म्हटलं आता किचन पुसूनच ठेवते, आल्यावर डायरेक्ट स्वयंपाकाला लागेल असा विचार केला होता आम्ही. मग किचन वगैरे पुसून झाला. त्यानंतर बेडरूममध्ये आले, बेडरूमचं बेडशीट वगैरे नीट केलं, पसारा आवरला आणि त्यानंतर मग हॉलमध्ये आवरायला आली. हॉलमध्ये तर काय रावीचा पसारा चालूच असतो, तो पसारा आवरला आधी पूर्ण. मग कुशनचे कवर नीट केले. इथं रावी तुम्हाला पेन्सिलचे कलर दाखवते. मग सगळं आवरून झाल्यावर मग आम्ही रेडी झालो रावीच्या स्कूलला जाण्यासाठी इथे. आणि आता आम्ही तिच्या स्कूलला जाण्यासाठी निघतो आहे, तेच सांगतो आहे की रावीच्या स्कूलला आता निघतो आहे आम्ही. तर आम्ही इथं निघालो होतो, रिक्षा केली होती आम्ही आणि बऱ्याच दिवसांनी रिक्षेमध्ये बसलो होतो, म्हणून खूप भारी वाटत होतं. कारण की असंही रावीचे पप्पा असतात म्हणून गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर याच्यावर जाणं होतं कुठंही. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही रिक्षेमध्ये बसलो होतो. तर रावीला बी खूप आनंद झाला होता आणि तिला खूप आवडतं असं रिक्षेमध्ये, बसमध्ये जायला. मग मला पण भारी वाटलं होतं की रिक्षेमध्ये बऱ्याच दिवसांनी बसली होती. मग आम्ही रावीच्या स्कूलमध्ये पोचलो. मग आमची मीटिंग वगैरे झाल्यानंतर मी बाहेर पडली. मी मध्ये काही शूट घेऊ शकली नाही, तर मी हे तुम्हाला फक्त बाहेरचंच दाखवते. बाहेरून हे रावीचं स्कूल आहे. मग त्यानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणे कुठं आहे? म्हटलं अगं रावीच्या स्कूलला आलेली आहे. मग ती बोलली की तू आलेली तर येऊन जा इकडं, घरी जवळच आहे. मग मी बोलली ठीक आहे, म्हटलं येऊन जाते. कारण की माझी एक मैत्रीण, दुसरी मैत्रीण पण येणार होती तिथं, दीपाताई म्हणून. तर ती बोलली की दीपाताई पण येणार आहे, तू पण येऊन जा. मग ठीक आहे म्हटलं, मी पण येऊन जाते. मग आम्ही माझ्या मैत्रिणीकडे जायला निघालो. तर तिची लिफ्ट पण बंद आणि 4थ्या फ्लोअरला घर होतं. तर सीडी चढत आलो होतो, इतका दम लागला होता आणि गरमी, बापरे गरमी तर विचारू नका. इकडं तर पाऊसच नाही आहे, खूप गरमी होत आहे. मग त्यानंतर तिच्या घरी पोचलो. मग तिची बेल वाजवली. आता तिची वाट पाहतो आहे केव्हा दरवाजा खोलेल आणि केव्हा मी खाली एकदाची बसेल आणि पाणी पिईल मस्त. एवढी तहान पण लागली होती आणि ऊन पण खूप होतं आणि गरम पण खूप होत होतं, विचारूच नका. मग त्यानंतर आम्ही पोचलो, घरात गेलो. आता इथं शिव आहे, शिवला दाखवते मी. तुम्ही तर पाहिलंच आहे शिवला. हा बघा क्यूटसा शिव, कुठं घुसला तो. खूप आगाऊ झाला आहे तो आता. तो डायनिंगच्या खाली घुसला. त्यानंतर मग आम्ही बसलो, शिवला घेतलं मी. मग माझी ती एक मैत्रीण पण आली आणि तिचा हा मुलगा आहे नाही, ती त्याला सांगत होते मी व्हिडिओ काढते, हाय कर. तर तो ना लाजत होता हाय करायला. त्याला पहिल्यांदा तो असा कॅमेरासमोर आला म्हणून. आणि तो रावीला पण सांगत होती. मग त्यानंतर आम्ही स्वयंपाक बनवला, स्वयंपाक झाला आणि पोरींना आम्ही जेवायला दिलं आधी. त्या बोलल्या आम्ही डायनिंगवर बसतो. म्हटलं बसा. मग त्यांना जेवायला दिलं तिघांना. डाळ, भात, भाजी, पोळी असं बनवलं होतं. मग त्यांना मी विचारत होती काय काय बनवलं आहे गं, कसं झालं आहे. मग त्याचं सांगत होत्या इथं खूप छान झालं आहे असं. मग त्यानंतर आम्ही पण खाली घेतलं बसायला जेवणाला. मग त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा केल्या. मग तिने ज्यूस बनवून आणलं, ते ज्यूस घेतलं